नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे कालाष्टमी आणि कुंकुमार्चन कसं करायचं आणि त्याचा विधी, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे महत्त्व. तर अ, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. यांसारखेच देवीचे महात्म्य सांगणाऱ्या स्तोत्राचे सहस्त्रनाम स्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा तस्वीरीवर चिमूटभर कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. तर मंत्रोच्चार, पूजा, वाद्यांचे आवाज यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते. मनामध्ये प्रसन्नता येते. आणि कुंकवामध्ये शक्ती तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असे मानले जाते. कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुवामध्ये उतरली जाते. ते कुंकू आपण लावल्यावर तेथील देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करण्यात येते. कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या ग्रंथलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या ग्रंथलहरीचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिलेलं आहे. मूळ शक्ती तत्वाच्या बीजाला गंध हाही कुंकुवातून दरवरणाऱ्या सुहासांशी सामर्थ्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम मानले जाते. तर आता आपण जाणून घेऊया कुंकुमार्चन म्हणजे काय आणि ते कधी करावे. तर ललित सहस्त्रनाम, श्री सूक्त, देवी स्तुती, देवी सहस्त्रनामावली, देवी अष्टोत्तर शतनामावलीचे उच्चारण करत असताना कुंकू वाहने याला कुंकुमार्चन म्हणतात. आणि अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुष्पामृत योग या दिवशी कुंकुमार्चन केले जाते. अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचन सुरू असताना कुंकुमार्चन करणे फलदायी आणि पुण्यदायी मानले जाते. तर कुंकुमार्चन विधी कसा करायचा तर ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम ताम्हणात देवीचा टाक घ्यावा किंवा श्रीयंत्र किंवा देवीची मूर्ती ही असेल तर तुम्ही घेऊ शकता. तेही नसेल तर तुम्ही सुपारी ताम्हणात घेऊन देवी म्हणून म्हणजे हे करू शकता, अभिषेक करू शकता. तर सर्वप्रथम पळी पाणी टाकून तुम्ही 99 मंत्राची एक माळ करत अभिषेक करायचा आहे. नंतर श्रीयंत्र किंवा देवीचा टाक किंवा मूर्ती हे तुम्ही स्वच्छ करून घेऊन दुसऱ्या ताम्हणात स्वच्छ करून घेऊन पुसून त्यावरती अक्षता ठेवायच्या आहेत आणि धूप दीप हे देखील दाखवून नंतर तुम्ही कुंकुम अर्चन विधीला सुरुवात करू शकता. तर सर्वप्रथम तुम्ही श्री सूक्त किंवा 99 मंत्र किंवा देवी अष्टोत्तर नामावलीने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर देवीचा टाक किंवा मूर्ती असेल तर तुम्ही उजव्या हाताच्या 5 बोटांनी कुंकुमार्चन करू शकता. म्हणजेच तुम्ही देवीच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती पूर्ण 5 बोटांनी कुंकू सोडायचं आहे आणि मंत्र किंवा श्रीसूक्त म्हणत हे करायचं आहे, कुंकुमार्चन करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्हाला अंगठ्या आणि आपली अनामिका ह्यांनी कुंकुमार्चन करायचं असतं. म्हणजे ह्या 2 बोटांनी आपल्याला कुंकू आपल्याला श्रीयंत्रावरती थोडं करून सोडायचं असतं. आणि घरात जर नवीन देवीची मूर्ती किंवा टाक जर आणला असेल तर सुरुवातीला तुम्हाला एकदा कुंकुमार्चन जरूर करायचं आहे. त्यामुळे मूर्तीमध्ये देवी तत्व येते असं मानलं जातं.
आणि कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकू हे तुम्ही एका डबीत ठेवू शकता आणि ते रोज तुम्ही कोणत्याही शुभ कामासाठी जाताना किंवा रोजही तुम्ही कपाळाला लावू शकता किंवा तुम्ही सिंदूर म्हणूनही लावू शकता. आता कुंकुमार्चन का केलं जातं? तर अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी, कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्चन केले जाते आणि हे कुंकू पुन्हा देवपूजेत वापरले जात नाही. पूर्वी घरोघरी कार्यसिद्धीसाठी, गृहशांतीसाठी अशा प्रकारे कुंकुम अर्चन केलं जात असे. आता आपण जाणून घेणार आहोत कुंकुम अर्चन करण्याचे फायदे. तर कुंकुम अर्चन केल्याने सौंदर्य वाढते.